तर नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहेत गावाकडे, कारण 2 दिवस सुट्टी होती आणि वैभवचा टिळा सुद्धा होता, त्याच्यासाठी सुद्धा जाणार होतो. उशीर झाला आणि लगेच तिकीट काढला आणि एवढी गर्दी झालेली इथं ट्रेनसाठी की विचारूच नका. कारण सॅटर्डे संडे 2 दिवस शनिवार रविवार सुट्टी होती, त्याच्यामुळे खूप गर्दी होती आणि इथं वाट बघतच बसलो आता ट्रेन कधी येते म्हणून. माझी जी ट्रेन होती ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून होती, परंतु उशीर झाला त्याच्यामुळं आपण डायरेक्ट दादरवरूनच बसतोय आता. तर चला डायरेक्ट आता भेटूया, आपण ट्रेनमध्ये जाऊया. बुकिंग केलेली पण वेटिंग लिस्टवर राहिलेलं तिकीट. बघताय तुम्ही कसं बसलेले लोक, कसे आडवे तिडवे कसे सुद्धा झोपलेले, कारण जागा कुणाला भेटतच नव्हती. जवळपास छत्रपती संभाजीनगरपर्यंत जागा भेटली नव्हती. नंतर मी पण वरती बसलोय आत्ता. आणि परभणीला मी सकाळी उतरलोय जवळपास 5च्या तशामध्ये, आणि आता इथून लगेच बाहेरून आता आपल्याला बस स्टॉपला जायचं होतं डायरेक्ट हिंगोलीसाठी. तर एकदम थंडी अशी वाजायला लागली होती, तर लगेच बस स्टॉपवरून आपण निघतोय आता हिंगोलीसाठी. येते वेळेस जवळपास थोडं 1.5 तास झोपलोय आणि आल्यानंतर बघितलं तर काय एकदम हिंगोलीमध्ये सुद्धा एकदम अंधार वगैरे, आणि बघू शकता पूर्ण बस स्टॉप वगैरे खाली होता. आता इथून आपल्याला जायचं होतं बाईक घेऊन. एवढी थंडी आहे ना अक्षरशः इकडे की मुंबईमध्ये तर कधी मी टी शर्ट वरतीच राहायचो, आणि इथं तर असं वाटतंय की 2-4 शर्ट वरती घालायला पाहिजेत, जॅकेट पण पाहिजेत, आणि आता बाईक वरती पण जायचं तर खूप मजा येणार आहे. आता अशी एवढी थंडी वाजते तर बघायचंच काम नाही. अक्षरशः थंडी काय असते ना ही गावाकडे आल्यावरती समजलंय. आजूबाजूला तुम्ही बघू शकता लोक जागा करून पण बसलेले आहेत, कारण थंडीची एवढी वाढलेली आहे इकडे की मी आता बाईक चालवतो ना तर पूर्ण हात वगैरे पूर्ण एकदम थंडीला असे गारवटले. आता खूप दिवसानंतर पुन्हा बाईक सुद्धा चालवतो ना पूर्ण थंडीमध्ये. एक दिवस असा होता की आम्ही पूर्ण रातभर थंडीमध्ये बाहेर फिरायचो वगैरे, आणि आज असं आहे की एकदम थंडी वाजायला लागली बघा. होऊ शकता असं काय आपल्या इकडला रस्ता आहे एकदम क्वालिटी बाज आता झालेला आहे हा. खूप थंडी वाजायला लागली आता. डायरेक्ट आता घरी जाऊन एकदा चहा वगैरे थोडंसं गरम जाळाजवळ थोडं बसायला लागणार, आणि सर्दीसुद्धा होणार आहे ते मला असं वाटतंय. आता खूप थंडगार वारं लागते ना त्याच्यामुळे. तर चला आता डायरेक्ट आपण घरीच भेटूयात. चहा वगैरे फ्रेश वगैरे झाल्यानंतरच घरी आलो आणि फ्रेश झालो. तुम्ही बघू शकता एकदम हॅपी होतो. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि मी सुद्धा आता झोपतोय, कारण रात्रसुद्धा झोप झालेली नव्हती. व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे आभार, धन्यवाद, थँक्यू सो मच.